नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की दिवसातल्या एखाद्या अगदी सामान्य क्षणी कदाचित तुम्ही खिडकीतून बाहेर बघत असाल, शांतपणे चहाचा कप हातात धरला असेल किंवा रात्री अंथरुणावर पडून छताकडे पाहत असाल आणि अचानक एका विशिष्ट व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर लख्खपणे का चमकतो? तुमचं मन पूर्णपणे दुसऱ्या गोष्टीत असतं, तरीही अचानक एका सेकंदात त्या व्यक्तीचे विचार तुमच्या मेंदूत जणू घर करतात. आपण याला सहज योगायोग म्हणतो, हसण्यावारी नेतो किंवा उगीच आठवण आली असेल असं म्हणून मनाची समजूत काढतो. पण थांबा, हा खरोखर फक्त योगायोग आहे की त्यामागे विज्ञानाचं आणि ऊर्जेचं काही अजब रहस्य दडलंय? आजपर्यंत आपल्याला हेच शिकवलं गेलंय की आपले विचार फक्त आपल्या डोक्यात मर्यादित असतात, पण मानसशास्त्र आणि विश्वाच्या ऊर्जेचे नियम काहीतरी वेगळंच थरारक सत्य सांगतात. काय असेल जर मी तुम्हाला आज असं सांगितलं की तुम्ही इथे बसून शांतपणे ज्याचा विचार करत आहात त्याचे पडसाद मैलो दूर असलेल्या त्या व्यक्तीच्या अंतर्मनात उमटत आहेत? हो, हे पूर्णपणे शक्य आहे आणि यालाच आधुनिक विज्ञानात क्वांटम एंटंगलमेंट किंवा मेंटल टेलिपॅथीच्या जवळ जाणारी संकल्पना मानलं जातं. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या मनात 24 तास दिवस रात्र घर करून बसते, जेव्हा तुमचे विचार त्या एका व्यक्तीभोवती चक्राकार फिरू लागतात, तेव्हा तुम्ही कळत न कळत तुमच्या मनातून एक अदृश्य एनर्जी सिग्नल पाठवत असता आणि हे सिग्नल इतके शक्तिशाली असतात की त्या व्यक्तीच्या आयुष्यात, त्याच्या भावनांमध्ये आणि त्याच्या एकूणच ऊर्जेमध्ये 5 अतिशय रहस्यमय आणि अनाकलनीय गोष्टी घडू लागतात. त्या व्यक्तीला स्वतःलाही हे समजत नसतं की आज अचानक त्याचं मन असं का वागतंय, त्यांना अस्वस्थ का वाटतंय किंवा त्यांच्या आजूबाजूचं वातावरण असं अचानक का बदललंय. पण या सगळ्या गोंधळामागे तुमचे ते तीव्र आणि एकाग्र झालेले विचार कारणीभूत असतात. तुमच्या मनाची ही ताकद तुम्हाला तुमच्या नात्याच्या एका अशा पैलूची ओळख करून देणार आहे ज्याचा विचार तुम्ही स्वप्नातही केला नसेल. आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत जे ऐकल्यावर तुमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कायमच बदलेल. तुमचे विचार म्हणजे केवळ हवेतले बुडबुडे नसून ती एक अमोघ शक्ती आहे जी समोरच्या व्यक्तीच्या जगाला हादरून टाकू शकते. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या स्वतःच्या मनाच्या अपाट शक्तीचा एक प्रवास आहे. तुम्ही ज्या व्यक्तीचा विचार करत आहात ती व्यक्ती आता या क्षणी काय अनुभवत असेल, तिच्या मनात तुमच्याबद्दल नेमक्या कोणत्या हालचाली सुरू असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असेलच. चला तर मग पडद्यामागच्या या गूढ आणि रहस्यमय प्रवासाला अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिली गोष्ट जी विज्ञानाच्या भाषेत आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानली जाते ती म्हणजे त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होणारी अकारण मानसिक अस्वस्थता. आता हे नेमकं कसं घडतं ते जरा सविस्तर समजून घेऊया. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा सतत आणि अतिशय तीव्रतेने विचार करता तेव्हा तुम्ही केवळ विचार करत नसता तर तुम्ही तुमच्या मेंदूतून ठराविक फ्रिक्वेन्सीच्या लहरी बाहेर सोडत असता. आपलं मन हे एका रेडिओ स्टेशन सारखं असतं. जसं रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी हवेत प्रवास करतात आणि योग्य ट्युनिंग मिळाल्यावर रेडिओवर गाणं वाजू लागतं, अगदी तसंच तुमच्या मनातून निघालेले हे थॉट सिग्नल त्या विशिष्ट व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचतात. कल्पना करा, ती व्यक्ती कदाचित त्याच्या ऑफिसमध्ये एखाद्या महत्त्वाच्या प्रेझेंटेशन मध्ये व्यस्त आहे किंवा आपल्या मित्रमैत्रिणीसोबत बसून हसण्या खिदळण्यात रमली आहे. त्याचं लक्ष तुमच्याकडे अजिबात नाहीये, पण अचानक कोणत्याही बाह्य कारणाशिवाय त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. त्यांना आतून कुठेतरी एक प्रकारचा अस्वस्थ करणारा ओढा जाणू लागतो. त्यांना असं वाटू लागतं की कोणीतरी त्यांना लांबून एकटक पाहतंय. हे अगदी तसंच आहे जसं आपण रस्त्याने चालत असताना कुणीतरी आपल्या पाठीमागून आपल्याला पाहिलं तर आपल्याला नकळत त्याची जाणीव होते आणि आपण मागे वळून पाहतो. यालाच मानसशास्त्रात सायकिक स्टिअरिंग इफेक्ट म्हणतात. ही अस्वस्थता शारीरिक नसून पूर्णपणे मानसिक असते. त्या व्यक्तीला त्या क्षणी कदाचित तुमचा चेहरा आठवणार नाही किंवा तुमचं नाव त्याच्या डोक्यात येणार नाही, पण त्याच्या मनाच्या शांत तलावात तुमच्या विचाराचे खडे पडल्यामुळे लाटा निर्माण होतात. त्यांना वाटतं की आज काहीतरी वेगळं घडतंय, मनाला कशातच रस वाटत नाहीये किंवा काहीतरी अर्धवट राहून गेल्याची भावना त्यांना सतावू लागते.
हे तुमचं मानसिक प्रक्षेपण असतं, जे मैलोदूर असलेल्या त्या व्यक्तीच्या ऊर्जेला स्पर्श करत असतं. जशी जशी तुमच्या विचारांची तीव्रता वाढते तशी तशी त्यांच्या मनातील ही कंपन अधिक गडद होत जातात. ते त्या अस्वस्थतेचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना कोणतंही लॉजिकल उत्तर मिळत नाही. ही एक प्रकारची अदृश्य साखळी आहे जी तुमच्या मनात सुरू होते आणि त्याच्या हृदयाच्या ठोक्यापर्यंत पोहोचते. पण गंमत बघा, ही केवळ मनाची अस्वस्थता किंवा दिवसा जाणवणारा ओढा इथवरच थांबत नाही. तुमच्या विचारांच्या या लहरी इतक्या खोलवर जातात की त्या समोरच्या व्यक्तीच्या जागृत अवस्थेला ओलांडून त्याच्या स्वप्नाच्या जगात प्रवेश करतात, जे आणखीनच चकित करणारं आणि रहस्यमय आहे. दुसरी महत्त्वाची आणि तितकीच गूढ गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये तुमची झालेली अचानक एंट्री. मानसशास्त्र सांगतं की स्वप्न हे आपल्या अबोध मनाचं म्हणजे सबकॉन्शियस माइंडचा आरसा असतात. आपण जागृत अवस्थेत असताना आपलं लॉजिकल मन अनेक विचारांना रोखून धरतं, पण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या मनाची सर्व दारं उघडली जातात. नेमक्या याच वेळी तुमच्या विचारांची ऊर्जा त्या व्यक्तीच्या मानसिक अवकाशात प्रवेश करते. जेव्हा तुम्ही दिवसभर अगदी तीव्रतेने एखाद्याचा विचार करता तेव्हा तुमची ऊर्जा एक प्रकारचा मेंटल सिग्नल सतत पाठवत असते. शास्त्रज्ञांच्या मते जेव्हा दोन व्यक्तीमध्ये एक विशिष्ट भावनिक ओढ किंवा जुनं नातं असतं तेव्हा त्याचे विचार टेलिपॅथिक लहरीच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचतात. आता कल्पना करा, त्या व्यक्तीला कदाचित दिवसभर कामाच्या व्यापात तुमची आठवण आली नसेल, पण जशी ती व्यक्ती रात्री गाढ झोपेत जाते तसं त्याचं मन तुमच्या पाठवलेल्या लहरींना ग्रहण करण्यासाठी मोकळं होतं आणि मग अचानक त्याच्या स्वप्नात तुमचा वावर सुरू होतो. हे स्वप्न साधं सुद्धा नसतं. हे स्वप्न इतकं जिवंत आणि स्पष्ट असतं की त्या व्यक्तीला झोपेतून उठल्यावरही तुमचा चेहरा, तुमचा आवाज आणि त्या स्वप्नातील वातावरण अगदी स्पष्टपणे आठवत असतं. सकाळी उठल्यावर ती व्यक्ती विचारात पडते, अरे अचानक आज मला याच व्यक्तीचं स्वप्न का पडलं? आमचं तर काही बोलणंही झालं नाहीये. खरं तर त्यांना हे माहीत नसतं की ते तुमचं मन होतं जे त्यांच्या स्वप्नाच्या दारावर रात्रभर टकटक करत होतं. काही वेळा हे कनेक्शन इतकं स्ट्रॉंग किंवा प्रभावी असतं की ज्याला आपण मिरर ड्रीमिंग म्हणतो. म्हणजेच एकाच रात्री एकाच वेळी तुम्हाला आणि समोरच्या व्यक्तीला एकमेकांची स्वप्ने पडतात. ही विज्ञानासाठी आजही एक मोठी गुपित आहे, पण अध्यात्म आणि ऊर्जेच्या शास्त्रात याला सोल कनेक्शन मानलं जातं. तुमची ओढ जितकी जास्त तितकी त्या व्यक्तीच्या स्वप्नातील तुमची उपस्थिती अधिक गडद आणि प्रभावी पाडणारी असते. हे स्वप्न त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक सुप्त जाणीव निर्माण करून जातं, जी पुढील काही दिवस त्याच्या मनातून जात नाही. स्वप्नाच्या या अनपेक्षित आणि गूढ भेटीनंतर त्या व्यक्तीच्या वागण्यात तुमच्याबद्दल एक अनामिक आणि सूक्ष्म बदल होऊ लागतो. हा बदल इतका नैसर्गिक असतो की तो त्यांना स्वतःलाही सुरुवातीला समजत नाही, पण त्याच्या कृतीतून तो दिसून येऊ लागतो. तिसरी गोष्ट जी त्या व्यक्तीसोबत घडू लागते ती म्हणजे तुमच्याबद्दलची एक अनावर आणि वाढती उत्सुकता. हे अगदी छुप्या पद्धतीने सुरू होतं. त्या व्यक्तीला अचानक असं वाटू लागतं की खूप दिवस झाले या व्यक्तीचं काही अपडेट नाहीये. मग ते नकळत त्यांचं इंस्टाग्राम किंवा फेसबुक उघडतात आणि तुमच्या प्रोफाईलवर जातात. त्यांना वाटतं की हे ते स्वतःच्या इच्छेने करत आहेत, पण प्रत्यक्षात तुमच्या सततच्या विचारामुळे निर्माण झालेली एक मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र त्यांना तुमच्याकडे खेचून घेत असतं. हे केवळ सोशल मीडिया पुरतं मर्यादित राहत नाही. जर ती व्यक्ती तुमच्यापासून मैलोदूर असेल तरीही निसर्ग किंवा विश्वाची अजब यंत्रणा काम करू लागते, ज्याला आपण सिंक्रोनिसिटी म्हणतो. उदाहरणार्थ, ती व्यक्ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी असेल आणि अचानक कोणाच्या तरी तोंडातून तुमचं नाव त्याच्या कानावर पडेल किंवा रेडिओवर अचानक तुमचं एखादं आवडतं गाणं वाजू लागेल. कदाचित त्यांना रस्त्यावरून जाताना तुमच्यासारखी दिसणारी एखादी व्यक्ती दिसेल किंवा तुमच्याशी संबंधित एखादी छोटी वस्तू त्यांच्या नजरेस पडेल. या प्रत्येक घटनेमुळे त्या व्यक्तीच्या मनात तुमची आठवण अधिक गडद होत जाते. त्यांना प्रश्न पडतो की आज सारखं सारखं याच व्यक्तीचं नाव किंवा आठवण माझ्यासमोर का येते. हे विश्वाची एक सिग्नल देण्याची पद्धत आहे. तुमचे विचार जेव्हा ठराविक मर्यादा ओलांडतात तेव्हा ते समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाच्या वातावरणात बदल घडवून आणतात. यामुळे त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल एक विशेष जागा निर्माण होते. ज्या व्यक्तीला कदाचित तुमची फारशी आठवण येत नव्हती ती व्यक्ती आता तुमच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुमचे जुने मेसेजेस वाचवण्यासाठी किंवा तुमच्या फोटोकडे पाहण्यासाठी वेळ काढू लागते. हा एक असा मानसिक सापळा आहे ज्यातून सुटणं त्या व्यक्तीला कठीण जातं. पण ही उत्सुकता आणि हे आकर्षण केवळ माहिती काढण्यापुरतं किंवा फोटो पाहण्यापुरतं मर्यादित राहत नाही.
या लहरी त्या व्यक्तीच्या ते हृदयापर्यंत पोहोचतात आणि त्याच्या मूडवर व भावनावर ताबा मिळवू लागतात. चौथी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वभावात आणि मूडमध्ये होणारे अचानक बदल. तुम्ही कधी अनुभवला आहे का की तुम्ही खूप आनंदी आहात आणि अचानक तुम्हाला उदास वाटू लागतं? किंवा उलट, जेव्हा तुम्ही एखाद्याचा सतत विचार करता तेव्हा तुमच्या भावना त्या व्यक्तीपर्यंत प्रवाहित होतात. जर तुम्ही त्यांना खूप प्रेमाने किंवा आशेने आठवत असाल तर त्या व्यक्तीला अचानक कोणतंही कारण नसताना खूप उत्साही आणि प्रसन्न वाटू शकतं. या उलट, जर तुमच्या मनात त्या व्यक्तीबद्दल राग किंवा दुःख असेल तर त्या व्यक्तीला अचानक थकवा किंवा नैराश्य जाणू शकतं. तुमचं मन एका ट्रान्समीटर सारखं काम करतं आणि त्या व्यक्तीचं मन एका रिव्हर सारखं. याला इमोशनल रिझोनन्स म्हणतात. तुमच्या विचारांची ऊर्जा त्यांच्या हृदयाच्या ठोक्यावर आणि मानसिक शांतीवर परिणाम करत असते. भावनांच्या या खेळानंतर येतो तो टप्पा जिथे ती व्यक्ती स्वतःहून पाऊल उचलण्यास मजबूर होते. पाचवी आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला तुमच्याशी संपर्क साधण्याची तीव्र ओढ निर्माण होणे. जेव्हा यावरील चारही गोष्टी घडतात, म्हणजेच अस्वस्थता, स्वप्न, उत्सुकता आणि भावनिक बदल, तेव्हा त्या व्यक्तीचा संयम सुटतो. त्यांना वाटतं की खूप दिवस झाले, एकदा बोलून घेऊया. कदाचित ते तुम्हाला कॉल करतील, मेसेज करतील किंवा अगदी सहज हाय म्हणतील. तुम्हाला वाटेल की किती योगायोग आहे, मी विचार करत होतो आणि त्यांचा फोन आला. पण हा योगायोग नसून तुमच्या विचारांचा विजय असतो. तुमच्या विचारांनी त्यांच्या मनात तुमची इतकी जागा तयार केलेली असते की त्यांना तुमच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. तुमच्या विचारांच्या ऊर्जेने त्यांना तुमच्या दिशेने येणारा रस्ता दाखवलेला असतो. विचारांचा हा प्रवास जिथे सुरू होतो तिथेच एका संवादाने पूर्ण होतो. तर मित्रांनो, मानवी मन ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. आपण ज्याचा विचार करतो त्याच्याशी आपण एका अदृश्य धाग्याने जोडले जातो. जर आज तुमच्या मनात कुणीतरी सतत असेल तर समजून जा की तुम्ही केवळ विचार करत नाही आहात, तर तुम्ही त्याच्या आयुष्यात या 5 बदलांना निमंत्रण देत आहात. तुमचे विचार ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे कोणाचा विचार करावा आणि किती करावा हे मात्र तुमच्या हातात आहे. कारण तुमचे विचार कोणाचं तरी पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तुमच्या आयुष्यात असं कधी घडलं आहे का की तुम्ही कुणाची तरी आठवण काढली आणि त्यांचा लगेच मेसेज आला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.